नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना हेच सांगत आलेलो होतो की तुमची पीएम किसानची जी काही ई-केवायसी आहे त्या संदर्भात शासनाने एक महत्त्वाचं असं परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक शेतकऱ्याने आता 30 जूनच्या अगोदर आपली वार्षिक जी काही ई-केवायसी आहे ती आता पूर्ण करून घ्यायची आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर कोणत्या शेतकऱ्यांनी करायची, तर प्रत्येक शेतकऱ्याने आपलं स्टेटस चेक करायचं आहे। आता हे स्टेटस नेमकं कसं चेक करायचं ते देखील आपण सांगितलेलं होतं। आता देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते नेमकं स्टेटस कसं चेक करायचं ते आपण त्याचा व्हिडिओ लिंक दिलेली आहे, ती लिंक देखील तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहून त्याच्या माध्यमातून तुम्ही ते करू शकता। आता याच्यामध्ये बघा, बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील 8 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी जर आपलं स्टेटस चेक केलं असेल तर त्यामध्ये ई-केवायसी डन असं येत होतं, परंतु नवीन अपडेटनुसार तुम्ही आत्ता चेक करा तर त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी डन असं येत होतं त्यांना परत ई-केवायसी स्टार्ट असा पर्याय येत आहे। त्याच्यामुळे आत्ता देखील अजून शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये जर ॲप असेल नसेल तर ते ॲप घ्या आणि त्याच्या माध्यमातून आपलं ई-केवायसी आहे की नाही हे चेक करा। नसेल ई-केवायसी तर तात्काळ आपलं ई-केवायसी करून घ्यायचं आहे। आता जर तुम्ही ई-केवायसी केलं नाही तर तुम्हाला येणारा 23वा हप्ता हा येणार नाही असं देखील शासनाने यावेळी या परिपत्रकामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे। त्याच्यामुळे जर शेतकऱ्यांना अशा प्रकारे शासन स्पष्टपणे सांगत असेल तर शेतकऱ्यांनी देखील अशा पद्धतीनं म्हणजे टाळाटाळ करू नये। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात देखील शासनाने 8 ते 9 महिने मुदत वाढवली, याच्यामध्ये देखील बऱ्याच महिला वंचित राहिल्या आणि वंचित राहिल्यानंतर शेवटी महिला परत इकडे तिकडे धावाधाव करायला लागल्या। त्याच्यामुळे या बाबतीत तरी असं होऊ देऊ नका, तुम्हाला अजूनही वेळ गेलेली नाही। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं पीएम किसानचं वार्षिक ई-केवायसी केलेलं नसेल तुम्ही ते तुमचं स्टेटस तपासा आणि जर ई-केवायसी करायला सांगत असतील तर तात्काळ तुम्ही ते ई-केवायसी बायोमेट्रिकच्या आधारे आणि तुमच्या फेस ऑथेंटिफिकेशनच्या माध्यमातून या 2 प्रकारे तुम्हाला पीएम किसानचं ई-केवायसी करता येणार आहे। आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ते ई-केवायसी करताना तुम्हाला लँड सीडिंग तुमचं ओके आहे का, त्यानंतर तुमचं आधार सीडिंग ओके आहे का आणि तुमचं ई-केवायसीचं स्टेटस अशा प्रकारच्या सर्व बाबी तुम्हाला या ठिकाणी समजून येतात। तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तो देखील रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाणार आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं मागील 4 दिवसापूर्वी ज्यांनी चेक केलं असेल अशा शेतकऱ्यांनी देखील आता लगेच चेक करून घ्या। जर 30 जूनच्या नंतर, शक्यतो तारीख वाढवणार नाही, जर 30 जूनच्या अगोदर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांचं पीएम किसान योजनेचा हप्ता थांबवलं जाऊ शकतात। पीएम किसानचा हप्ता थांबवलं जाणार म्हणजे तुमचं नमो शेतकरी महासन्मान योजनेचे देखील हप्ते हे थांबवले जाणार आहेत। त्याच्यामुळे आता तुम्ही म्हणताल की नमोचा आणि पीएमचा संबंध काय, तर पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान योजना आणलेली आहे आणि पीएम किसान योजनेमध्ये जे पात्र आहेत तेच नमो शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत। पीएम किसानच्या लिस्टचे पैसे ज्यानुसार वाटले जातात तीच लिस्ट खाली राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी वापरत असतं। त्याच्यामुळे वराती मागून गोडत आणू नका। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलं नसेल त्यांनी तात्काळ आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। धन्यवाद।